दररोज तुम्ही तुमच्या तोंडात घालत असलेल्या अन्नाबद्दल विचार करणे खूप महत्त्वाचे आहे. अन्न आपल्याला घडवते आणि ते दीर्घकाळ आरोग्यासाठी देखील जबाबदार असते. तुम्हाला विचार करायच्या अन्नप्रकारांमध्ये संपूर्ण अन्न, कमी प्रक्रिया केलेले अन्न, जे चांगले असते म्हणजे कमी मीठ असलेले अन्न. म्हणूनच अर्थातच फळे आणि भाज्या हे आरोग्यदायी आहाराचे आधार आहेत, तसेच वनस्पती देखील. त्यामुळे दररोज वेगवेगळ्या रंगांची फळे आणि भाज्या, किमान 3 दररोज. मग भाज्याही रंगांच्या, त्यामुळे किमान 2 दररोज, त्यापेक्षा जास्त नाही. तुमच्या मुठीच्या आकाराच्या सर्विंग्ज आणि मग तुमच्या आहारातील प्रथिनांचा विचार करा. मासे हे खरोखरच उत्तम प्रथिन आहे कारण ते उच्च गुणवत्तेचेच नाही तर ते तुम्हाला तृप्त देखील करते आणि त्यामुळे तुम्ही कमी खाल आणि ते तुमचे वजन आणि भूक नियंत्रित करण्यास मदत करते. पण कोवळे चिकन आणि लाल मांस आठवड्यातून 2दा किंवा कमी हे प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत. पण जर तुम्ही शाकाहारी असाल तर संपूर्ण कडधान्ये आणि संपूर्ण धान्यांचा विचार करा जे तुम्ही खाऊ शकता कारण ते पूरक प्रकारचे अमिनो आम्ल पुरवतात जे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. आणि मग तुमच्या आहारातील दुसरी गोष्ट म्हणजे कॅल्शियमचा चांगला स्रोत. त्यामुळे ते दुग्धजन्य पदार्थ किंवा फोर्टिफाईड सोया उत्पादने असू शकतात आणि ते प्रथिनांचे चांगले स्रोत देखील असू शकतात. तुम्हाला अन्नाचा आनंद घेणे आणि ते खाण्यासाठी वेळ घेणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच एकाच वेळी पाण्याचा ग्लास ठेवणे उपयुक्त आहे आणि मध्ये मध्ये घोट घेतल्याने तुम्हाला अन्नाचा संपूर्ण स्वाद मिळतो. जर कदाचित तुम्हाला अन्नात मीठ नसल्यामुळे ते थोडे फिके वाटत असेल तर त्यात औषधी वनस्पती आणि मसाले घालण्याचा विचार करा ज्यामुळे ते अधिक मनोरंजक होऊ शकते. आपल्याला प्रत्यक्षात फक्त 3 जेवणांची गरज असते, परंतु काही वेळा तुम्हाला स्नॅकची गरज भासू शकते आणि ते तुमच्यासोबत घेणे महत्त्वाचे आहे. सुकामेवा हा एक उत्कृष्ट स्नॅक आहे, परंतु तो फक्त लहान तळहाताच्या आकाराचा असावा आणि पुन्हा हळूहळू खा. त्यांना चांगले चावा. तुम्हाला त्यावर गुदमरायचे नाही, परंतु त्यांचा हळूहळू आनंद घ्या आणि मग तुम्हाला त्यानंतर खरोखरच अधिक तृप्त वाटेल. तुम्ही जितके अधिक चावून खाल तितके ते तुमच्यासाठी चांगले आहे.